नमस्कार मित्रांनो, मी अजय जोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आज मी आहे तारकर्ली मालवण येथे। सकाळीच इथे आलेलो आहे आणि आजचा दिवस आम्ही बीचवर घालवणार आहे पूर्ण दिवस। तर त्यामध्ये आज बीचवर जाऊन शक्यतो आम्ही स्कूबा डायव्हिंग करू। तर स्कूबा डायव्हिंगचा तिथे जाऊन करणार आहे की नाही हा निर्णय तिथे जाऊन कन्फर्म होईल, कारण की बीचवर ते उपलब्ध आहे की नाही, जो हा तारकर्लीचा बीच आहे तिथे जाऊनच समजेल। तर आजच्या व्हिडिओला इथून मी सुरुवात करतो। आता आमची गँग ही तारकर्ली बीचवर निघालेली आहे। मी आलो आहे वडापाव खायला। हो, आज समोर आहे तो तारकर्लीचा समुद्र किनारा। हा सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय समोर। तर आम्ही सकाळी बीचवर आलेलो आणि बीचवर आल्यानंतर बीचवर गर्दी खूप कमी होते आणि थोडं ढगाळी वातावरण होतं। त्यानंतर आम्ही तिथे चौकशी केली बीचवर। स्कुबा डायव्हिंग साठी तिथे एक काउंटर चालू होतं, त्याचं नाव होतं जय गणेश गजानन म्हणून। तर त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी आम्हाला एका व्यक्तीचे 1,500 रुपये सांगितले। नंतर आम्ही त्यांच्याशी बोलून तो रेट कमी केला आणि आमच्या 5 जणांचं स्कुबा डायव्हिंग साठी त्यांच्याकडनं तिकीट कन्फर्म करून टाकलं। तिकीट कन्फर्म केल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बोटची वाट पाहिली, जी की त्यांचीच बोट असते ती आपल्याला बीचवरनं आतमध्ये स्कुबाचा जो पॉइंट असतो त्यांचा तिथे घेऊन जाते। तर बीचवरनं आतमध्ये जाण्यासाठी त्या पॉइंटवर जाण्यासाठी 10 मिनिटं लागतात आणि त्यानंतर मग आमचा तो 10 मिनिटाचा बोटीचा प्रवास बीचवरनं फायनली सुरू झाला। फायनली बाबांनी आमची बोट आता चालू केलेली आहे आणि आता आम्ही स्कुबासाठी तिकडं पुढे जात आहे। माझ्या सोबत आहे गणेश, आणि दहा मिनिटाचा जो बोटी मधला प्रवास होता तो पूर्ण झाला होता आणि आम्ही स्कुबा डायव्हिंगचा जो पॉइंट होता त्या ठिकाणी आलो होतो। हा प्रवास करत असताना खूप भारी वाटलं आणि मजा सुद्धा आली। त्यानंतर आम्ही ज्या बोटीतनं आलो होतो त्या बोटीतनं स्कुबा डायव्हिंगची जी बोट होती त्यात पाठवण्यात आलं आणि मग तिथनं पुढे सगळा स्कुबा डायव्हिंगचा प्रवास सुरू झाला। स्कुबा डायव्हिंगच्या बोटीवर आल्यावर तिथे ऑलरेडी 4-5 जण होते। त्यातला एक जण जो आम्हाला पुढचं सगळं मार्गदर्शन करणार होता, तर त्याने भरपूर माहिती सांगितली
त्यातली पहिली आणि महत्वाची माहिती होती ती म्हणजे स्कुबा डायव्हिंगच्या दरम्यान पाण्यामध्ये जो श्वास घ्यायचा होता तो फक्त हा तोंडाने श्वास घ्यायचा होता आणि तोंडानेच बाहेरही सोडायचा होता आणि तिथं नाकाचा वापर अजिबात करायचाच नव्हता श्वास घेण्यासाठी. त्यानंतर अजून एक महत्वाची माहिती होती ती म्हणजे अशी होती की पाण्यात वापरण्यात येणारी साईन. तर पाण्यात आपल्याला एकमेकांशी बोलता येत नाही, तर हे साईन पाण्यात आपण आपल्यासोबत असणाऱ्या जो गाईड असतो त्याला सांगू शकतो की आपण पाण्यात कम्फर्टेबल आहे की नाही. तर ते साईन म्हणजे अशा होत्या की हा होता ओकेचा साईन, हा नॉट ओके, आणि हा डाऊन आणि हा अपचा. आणि फायनली तो क्षण आला होता ज्या क्षणासाठी मी मागील काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून एक्साइटेड होतो. असा क्षण आला होता. मी खूप आनंदी होतो त्याचा अनुभव घेण्यासाठी.
आता आमची स्कुबा डायव्हिंग झालेली आहे आणि आता आम्ही परत माघारी बीचवर निघालेलो आहे. हे बाबा आहे आमचे रॉकस्टार. हनी सिंग हो बाबा, आपलं थोडं खोल आले जवळ थांबवा, आम्ही उड्या मार. एक काय 10-15-20 फुटात सोडा, जास्त आत नका सोडू, तिकडे सोडा. काय भाजी, कशी भाजी. स्कुबा डायव्हिंगचा जो अनुभव होता तो चांगल्या प्रकारचा होता आणि खूप मजा आली. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ पाण्यात होतो आम्ही. त्यानंतर मग तिथनं बाहेर आलो आणि मेन म्हणजे महत्वाचं मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो की जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची असेल तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे न करता इकडे तारकर्लीला या. कारण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे आम्ही पाहिलेलं आहे स्कुबा डायव्हिंग कशी होती काय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे तुम्हाला 500 रुपयात पण स्कुबा डायव्हिंग भेटेल. त्याची तिथे तुम्हाला जास्त मजा नाही येणार. जर तुम्ही त्यानंतर स्कुबा डायव्हिंग हा असा प्रकार आहे की तुम्हाला पोहता येत नसेल तरी तुम्ही तो करू शकता. आपल्यासोबत पूर्ण वेळ त्यांचा गाईड आतमध्ये पाण्यामध्ये असतो. तर तुम्ही जर माझा आधीचा पनवेल ते मालवण हा व्लॉग पाहिला नसेल तर तोही पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर बीचवर मग आम्ही थोडा टाइम मस्ती करून परत ज्या ठिकाणी सकाळी वडापाव खाल्ला होता तिथेच जेवायला गेलो. जेवणाची ऑर्डर आम्ही सकाळीच दिली होती. मयेकर काका आहेत दादा इथले. त्यांचा इथं हा छोटासा व्यवसाय आहे हॉटेलचा. घरगुती पद्धतीने जेवण असतं. आणि काकांचं तारकर्ली बीचला जो रस्ता आहे तिथं महानंदा हॉटेल म्हणून आहे. नाश्त्याची सोय आणि जेवण खूप भारी पद्धतीने करतात. तर तुम्ही जर कधी इथं तारकर्लीला आले तर काकांच्या इथं पण येऊन तुम्ही इथं जेवण करू शकता. आणि तर अशा प्रकारे आमचा आज डे 1 तारकर्ली बीचचा समाप्त झालेला आहे. त्यामध्ये आम्ही फक्त स्कुबा डायव्हिंग केलेली आहे आणि आता परत आमचं जे होमस्टे आहे तिथं आता आम्ही आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनललाही सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.